जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुलाखती संपन्न. गणेश कोल्हे यांच्या कार्याचा प्रभाव. केदारखेडा. प्रतिनिधी BK ढसाळ. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला असून नुकत्याच या पदासाठीच्या मुलाखती पार पडल्या. या प्रक्रियेसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा निरीक्षक म्हणून नीता वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये काँग्रेसचे युवा नेते गणेश कोल्हे यांनी आपल्या कार्याचा प्रभावी गणेश कोल्हे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून पक्षश्रेष्ठी 15 वर्षांच्या नावावर कार्याचा सविस्तर आढावा याकडे सर्वांचे लक्ष मुलाखती लागले दरम्यान आहे. गणेश कोल्हे यांनी गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी केवळ राजकीय चळवळच नव्हे तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी दिलेला लढा आणि राबवलेले विविध समाजोपयोगी उपक्रम निरीक्षकांसमोर अत्यंत प्रभावीपणे मांडले. 1 तास चाललेली विशेष चर्चा. साधारणपणे थोड्या वेळात आटोपणाऱ्या या मुलाखतींच्या प्रक्रियेत कोल्हे यांची मुलाखत तब्बल 1 तास चालली. त्यांच्याकडे असलेला दांडगा अनुभव आणि त्यांनी केलेली कामे ऐकताना निरीक्षकांनाही वेळेचे भान राहिले नाही. एका निष्ठावान आणि कार्यतत्पर कार्यकर्त्याचा हा प्रवास पाहून निरीक्षक नीता वर्मा यांनी समाधान व्यक्त केल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रदेश कार्यकारिणीकडे सकारात्मक अहवाल. गणेश कोल्हे यांची कार्यपद्धती, संघटन कौशल्य आणि समाजातील त्यांची पकड या सर्व बाबींची सविस्तर नोंद निरीक्षकांनी घेतली आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी कोल्हे हे कसे योग्य उमेदवार आहेत याबद्दलची सर्व निरीक्षणे नोंदवून आता हा अहवाल प्रदेश कार्यकारिणीकडे सुपूर्द केला जाणार आहे. या मुलाखतीनंतर बीड जिल्हा काँग्रेसच्या वर्तुळात